झाला ओ सर जी चिपळूण लोटे जाना है यही गाड़ी जाए पूरा भर गया है ना पूरा भर गया भर गए पूरा फुल है गाड़ी बेचने का अभी गाड़ी बेचने का है ये देखो चल रही है क्या तू नहीं बोल रहा इसके पास और कोई गाड़ी नहीं होगी क्या नाही पता ही बघा पिंपरी चिंचवड डेपोची गाडी आहे. ह्यामध्ये पण बघतोय की काही म्हणजे लिटरली लॉंग रूटला गाडी. मी काल पुण्यातनं आलो. पुण्यावरनं येताना ही गाडीचं सीन झाला आमचा महाडमध्ये. लिटरल गाडी बंद पडली. म्हणजे जी गाडी घाटात बंद पडली असती तर पॅसेंजरचं काय झालं असतं हा सुद्धा विचार डेपोवाल्यांनी नाही केला आणि तशी गाडी लॉंग रूटला पाठवली पुण्यापासून ते कोकणापर्यंत. ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे की गाड्या अशा का पाठवतात हे की ज्या गाड्या बंद पडणार आहेत किंवा ना चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे लिटरली ह्यांना पॅसेंजरची काही पडलीच नाही आहे. पहिली मला एक एवढंच म्हणणं आहे की हे जे चाललं आहे ना भंगार कारोबार बेकार म्हणजे लिटरली वाईट वाटतंय बघून. आमच्या येणाऱ्या कोकणात येणाऱ्या गाड्या कशा असाव्या आणि कशा राहायला पाहिजे उदाहरण भरपूर काही पण ते होत नाही आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की ग्राउंड लेवलला सुद्धा आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आपले कर्मचारी काय करतात किंवा आपल्या डिपार्टमेंटने दुसऱ्या डिपार्टमेंटने काय चाललं आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. स्वतः एक टीम हायर केली पाहिजे आणि टीम हायर करून बघितलं पाहिजे काय चाललं आहे ग्राउंड लेवलला. त्याशिवाय नाही सुधारणार. लिटरली वाईट परिस्थिती. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सरकारला सुद्धा समजलं की लोकांची अवस्था काय झाली आहे. जे तिकीटं काढली आहेत तीच धक्का मारत आहेत आणि आपला प्रवास चांगला होऊन ते स्वतःच प्रयत्न करत आहेत. भरपूर लाजिरवाणी गोष्ट आहे. हे आता बदललं पाहिजे आणि काळाची गरज आहे आत्ताच्या. त्यामुळे हे व्हायलाच पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.